खोडशिवनी गावातल्या एका कुटुंबानं वसुधैव कुटुंबकम असा संदेश दिलाय। कसा ते पाहूया त्या खास रिपोर्टमधून। युरोप, ऑस्ट्रेलिया, मलेशिया ही खरं तर खंडांची आणि देशांची नावं, पण ही नावं मुलांना ठेवली असली तर हे ऐकून आश्चर्य वाटेल। पण गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनीतल्या मेश्राम कुटुंबानं चक्क आपल्या अपत्यांची युरोप, ऑस्ट्रेलिया, मला सुभद्राबाई जगातल्या विषमतेमुळे अस्वस्थ झाल्या होत्या, म्हणून त्यांनी आपल्या कल्पनेतून कुटुंबातच वसुधा निर्माण करत आपल्या मुलांची नावं रशिया, अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि भारत अशी ठेवली। हाच वारसा पुढे चालवत त्यांचा मुलगा भारत मेश्रामनं आपल्या मुलांची नावं युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया अशी ठेवली आहेत। मेश्राम कुटुंबाची नावं ही केवळ घरातीलच नाही तर कागदोपत्रीही तीच आहेत। सुरुवातीला अनेकांना ह्याचं नवलही वाटलं, मात्र आता या मुलांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। आतापर्यंत मतलब मी तर 4थीपर्यंत गावी शिकली, त्यात काही शंका नव्हती, सगळेजण ओळखत होते आणि हा असं नाव होता म्हणून कोणालाच असा कदाचित असं वाटत नव्हता की नाव आहे म्हणून, कारण की आत्या वगैरेंचे सगळ्यांचे नाव असे होते ना, म्हणून काही म्हणत नव्हते। नंतर 12वीला गेली, तिथे पण सगळे पप्पाजींचे क्लास टीचर वगैरे होते सर, त्यांना पण सगळं माहीतच होता, तिथं पण काय नाही। पण कसं आहे, क्लासमध्ये गेला ना तर सगळ्यांना अचानकच वाटत होता माझं नाव, सगळ्यांपेक्षा माझाच नाव वेगळा। तर सगळे म्हणायचे ऑस्ट्रेलिया, म्हटलं खूप छान नाव आहे ग, तुझ्या वडिलांनी कुठून शोधून काढलं असं म्हणायचे। बस आज मानव मंगळावर पोहोचला असला तरी अनेक ठिकाणी जाती, वर्ण, भेद कायमच आहेत, मात्र गोंदियातल्या एका छोट्याशा गावातल्या एका सामान्य कुटुंबात सारं जग वसवण्याची संकल्पना नक्कीच कौतुकास्पद आहे। माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।